हॅलो, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया सिंपल कुर्तीची कटिंग कशी करायची ते। त्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे, तुम्ही न्यूजपेपरचा वापर सुद्धा करू शकता। कुर्ती कटिंग करण्यासाठी आपल्याला काही मापांची गरज पडेल, तर ती पाहूया। ह्याच्यात आपल्याला काही लूजिंग ॲड करावी लागेल। शोल्डरवर तर आपल्याला काहीच लूजिंग द्यावी लागत नाही। चेस्ट राऊंडवर आपण 2 इंच लूजिंग देणार आहोत आणि बस्ट राऊंडवर काहीच लूजिंग देणार नाहीये। पण जर तुम्हाला कुर्ती लूज हवी असेल तर तुम्ही 1 ते 1.5 इंचापर्यंत लूजिंग देऊ शकता। वेस्ट राऊंडवर पण आपण 2 इंच लूजिंग देणार आहोत आणि हिप राऊंडवर 1 इंच लूजिंग देणार आहे। लूजिंग किती द्यायची हे तुमच्याप्रमाणे ठरवू शकता। सगळ्यात अगोदर आपण सरळ लाईन मारून घेऊया। त्यानंतर आपण मिनिमम नेक विड्थ जी आहे 2.75 ती मार्क करून घेऊया। आणि आपला स्टँडर्ड हाफ शोल्डर 7.5 इंच इथे एक मार्क करून घेऊया। शोल्डर डाऊन कसा करायचा ह्याचा मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यानंतर इथे 1 इंच खाली आपण एक मार्क करूया आणि मिनिमम नेक विड्थ आणि शोल्डर जो 1 इंच खाली डाऊन केलेला आहे या दोन्हीला एक सरळ लाईन ओढून घ्यायची, म्हणजे आपला शोल्डर डाऊन होऊन जाईल। त्याच्यानंतर आपला शोल्डर आहे 14 इंच, त्याचा हाफ होईल 7 इंच, तर आपण इथं 7 इंचावर एक मार्क करून घेऊया। आपला होईल शोल्डर, इथेच खाली एक 7 इंचावर मी मार्क करून घेते, म्हणजे आपण एक सरळ लाईन ओढू शकतो। ही होईल आपली आर्म होल लाईन। आर्म होल लाईन वर 7 इंच आपण खाली येणार आहोत। हे स्टँडर्ड आहे, हे बदलत नाही, हे प्रत्येक मापासाठी सेमच राहील। इथे 7 इंचावर जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे एक लाईन ओढून घेऊया, म्हणजे हे होईल आपली चेस्ट लाईन। आता आपल्याला कुर्तीच्या चेस्टचा चौथा हिस्सा आपल्याला इथे मार्क करायचा आहे, जो आहे 9.5 इंच। इथे 9.5 इंचावर एक मार्क करून घेऊया। सगळ्यात अगोदर आपण कुर्तीचा फ्रंट आर्म होल मार्क करणार आहोत। त्यासाठी आर्म होल लाईनवर इथे मी लाईनच्या मध्यभाग घेतलेला आहे, तिथून 0.75 आपण बाहेर येऊया, त्याच्यावर एक मार्क करून घेऊया। आता आपण आर्म होल ड्रॉ करून घेणार आहोत। हा मोजून घेऊया किती भरतो ते। आपल्याला पाहिजे 9 इंच, आपला आर्म होल आहे 17 इंच, त्याच्यात 1 इंच लूजिंग देणार आहोत, म्हणजे आपल्याला फ्रंट पाहिजे 9 इंच, हा जास्त होतोय। आता आपण अर्धा इंच वरती लाईन घेणार आहोत, इथं एक लाईन ओढून घेऊया। इथे आपला 9.5चा पॉइंट सेमच राहील। नंतर आपण आर्म होल ड्रॉ करून घेऊया। आता आपण आणखी एकदा आर्म होल मोजून घेऊया, पाहूयात किती भरतोय तो। हा आहे 9 इंच, म्हणजे आपला हा परफेक्ट आहे। आता मी खालची लाईन खोडून घेते, आपली चेस्ट लाईन इथे शिफ्ट होईल, म्हणजे काही तुम्हाला जास्त कन्फ्युजन होणार नाहीये। ही होईल आपली नवीन चेस्ट लाईन, इथे आपण चेस्टचे मार्क करणार आहोत। आता आपला आर्म होल बदलणार नाहीये, म्हणून मी स्केच पेनच्या मदतीने याला डार्क करून घेते। आता आपण जो शोल्डर मार्क केलेला आहे त्याचा मध्यभाग घेतो, तिथून सर्व मापे टाकायला सुरुवात करणार आहोत। इथे मी अर्धा इंच टेप वरती घेतलेला आहे,
इथून आपला 10.5 वर बस्ट पॉईंट येणार आहे आणि 14 इंचावर कमरेचे माप आहे आणि 22 इंचावर हिपचे मार्क आहे। आता आपण हे पॉईंट जोडून घेणार आहोत। 10.5 इंचावर बस्ट पॉईंट आणि 14 इंचावर कमरेचे माप आणि 22 इंचावर हिपचे मार्क घेणार आहोत। चेस्टचे माप आपण घेतले आहे 9.5 इंच। आता आपण बस्टचे माप पण घेणार आहोत 9.5 इंचावर। कमर आहे आपली 36 इंच, त्याचा चौथा भाग 9 इंचावर एक मार्क करून घेऊया। आणि हिप आहे 40 इंच, त्याचा चौथा भाग 10 इंच, इथे 10 इंचावर आपण एक मार्क करून घेऊया। आता आपण सर्व पॉइंट जोडून घेणार आहोत। हा आपला कुर्तीचा ड्राफ्ट तयार झालेला आहे। आता आपण कपड्यावर कट करणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण बॅक साइड कट करणार आहोत। आता आपण जे पेपर कटिंग केलेले आहे ते अर्धा इंच सोडून खाली ठेवणार आहोत। आता आपण जे चेस्टचे, बस्टचे, वेस्ट आणि हिपचे जे मार्क केलेले आहेत ते आहे तसे सोडून घेऊया। पाठीमागचा आर्म होल काढण्यासाठी आर्म होल लाईन सरळ ओढून घेऊया। आता आपण असे मार्क करून घेऊया जे कटिंग केलेले आहे ते। इथं 1.5 इंच मी सिलाई मार्जिन देणार आहे, तुम्ही 2 इंच पण देऊ शकता। आता आपण पाठीमागचा आर्म होल ड्रॉ करणार आहोत। आर्म होल ड्रॉ कसा करायचा तर त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण याच्या मध्यभागी एक मार्क करणार आहोत आणि आर्म होलच्या मदतीने याला ड्रॉ करणार आहोत। आपला आर्म होल आहे 18 इंच, त्याच्यामुळे पाठीमागे आपल्याला पाहिजे 9 इंच। इथे 9 इंचावर एक टेप ठेवूया आणि असं ते मोजत जाऊया। इथे आपला आर्म होल संपलेला आहे, इथे एक मार्क करून घेऊया। तेवढंच आपण शोल्डरला पण वाढवून घेणार आहोत आणि याला सरळ असंच जोडून घेऊया। आता इथे आपले जेवढे बी हिप आहे त्याच्यापेक्षा 1 इंच एक्स्ट्रा खाली मार्क करून घेऊया लेंथवर आणि याला मार्जिनला पण आपण जोडून घेऊया। इथे आपण सिलाई मार्जिन घेणार आहोत आर्म होल साठी फक्त। आता आपण फ्रंट साइडची कटिंग करणार आहोत। जे आपण पेपर कटिंग केलेले आहे ते एक्झॅक्ट कपड्यावर ठेवूया। आता आपण पूर्ण मार्क करून घेऊया आहे तसेच। इथे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन देणार आहे, इथे 1.5 इंचावर एक मार्क करून घेऊया। तर ईप लाईन आहे त्याच्यापासून 1 इंच एक्स्ट्रा मार्क करून घेऊया।
इथे आपण शिलाई मार्जिन देणार आहोत. आता आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने जर तुम्ही कुर्तीची कटिंग केली तर ती कधीच बिघडणार नाही. कुर्ती एकदम परफेक्ट येईल. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा कटिंग करून नक्की बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.